आजचा जो व्हिडिओ असणार आहे ना तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे। खरं तर तुमचा रिझल्ट येणं बाकी आहे, मग तरीसुद्धा मी कॉलेज लिस्ट बनवण्याचा व्हिडिओ तुमच्या स्कोरवरती किंवा तुमच्या मार्क्सवरती कशी कॉलेज लिस्ट बनवायची आहे यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवतोय। आजचा हा व्हिडिओ रिझल्ट येण्याआधी बनवण्याची ना दोन कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे काय, एकतर प्रत्येक विद्यार्थ्याला इतकी महागडी 3000 4000 इतकी काउन्सिलिंग ते विद्यार्थी अफोर्ड करू शकत नाहीत। मग अशा मुलांसाठी एक आयडिया यावी की कॉलेज लिस्ट कशी बनवली जाते, आपल्या मार्क्सनुसार कॉलेज कसं आपण फाइंड केलं जातं या गोष्टी समजाव्यात यासाठी हे आजचा हा व्हिडिओ बनवतोय। आणि सेकंड कारण हेच आहे की आता जर बघाल ना, मोस्ट ऑफ द यूट्यूबर्स असेल किंवा कुठलेही यूट्यूबर्स असेल, काउन्सिलर्स असेल, या गोष्टी तरी तुम्हाला सांगतातच की टॉप 10 कॉलेजेस कोणती किंवा टॉप 10 कॉलेजेस पुणे मुंबई, कम्प्युटर सायन्ससाठी टॉप कॉलेजेस कोणती, किंवा पुण्यामधल्या CUEP कॉलेजचा रिव्ह्यू, पुण्यामध्ये टॉपच्या कोणत्याही कॉलेजचा रिव्ह्यू, या गोष्टी ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहेत की CUEPच्या सगळ्या प्लेसमेंट्स वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत। माहिती नसतील तरी त्या नेटवरती अवेलेबल आहेत, परंतु कॉलेजेस जी खरी काउन्सिलिंगची जी गरज असते ना, ज्या मुलांचा स्कोर बिलो 100 आहे, ज्यांचं पर्सेंटेज नक्कीच थोडंफार कमी येणार आहे अशा मुलांसाठी। कारण का गोष्ट अशी आहे की पुण्यामधल्या टॉप 10 कॉलेजच्या गोष्टी, डेटा, प्लेसमेंट सगळं तुम्हाला भेटेल, परंतु जी बाकीची जी कॉलेजेस आहेत, पुढचे 20 ते 25 कॉलेजेस, त्यांच्याबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे। मग त्यासाठी तुम्हाला एक जनरल आयडिया यावी की कॉलेजचा रिसर्च कसा करावा आत्तापासून, यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवतोय। ही दोन कारणं खरं तर आजच्या या व्हिडिओची आहेत की कॉलेज लिस्ट कशी बनवायची। एक थोडक्यात प्रोसेस सांगतो की आपलं जे कॉलेजचं जे अलॉटमेंट आहे CETच्या प्रोसेसमध्ये ते कसं होतं। एक तर इश्यू काय आहे, ज्यावेळी तुम्ही कॉलेजची लिस्ट CETच्या ऑप्शन फॉर्म फिलिपमध्ये फिलअप करता, म्हणजेच आपल्याला काय करायचं असतं तर सिम्पली आपल्या लॉग इनमध्ये जाऊन कॉलेज आणि त्याची ब्रँच चूज करायची, त्यांना सिक्वेन्शियली अरेंज करायचं आणि तो फॉर्म सबमिट करायचा। आता ही CETची जी कॉलेजची जी लिस्ट आपण सबमिट करतो त्याचं अलॉटमेंट कसं होतं ते थोडक्यात सांगतो। CETचं सॉफ्टवेअर काय करतं तर समजा मी 10 कॉलेजेस त्या लिस्टमध्ये फिलअप केलेत, तर 10 कॉलेजेसपैकी पहिल्या नंबरपासून ते कॉलेज एक एक करून चेक करत होतं। आता पहिल्या नंबरचं कॉलेज चेक केलं, समजा मी CUEP टाकले, तर ते कॉलेज चेक करतं की तुमच्या कट ऑफनुसार किंवा त्या कॉलेजच्या पर्सेंटाईलनुसार ते कॉलेज तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला मिळतंय काय। जर ते कॉलेज मिळत असेल तर ते अलॉट करतं आणि पुढं जात नाही। म्हणजेच सांगतो, ज्यावेळी तुमच्या कॉलेज लिस्टमधलं एखादं कॉलेज तुम्हाला मिळतं किंवा अलॉट केलं जातं, त्याच्यानंतर त्याच्या खाली तुम्ही कितीही कॉलेजेस जरी टाकले असतील तरी ते चेक करत नाही। याचा अर्थ काय, CETच्या कंप्लीट कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त आहे कॉलेजेसचा सिक्वेन्स मेंटेन करणं। जर चुकून एखादं लो कॉलेजचं कट ऑफ किंवा ज्या कॉलेजमध्ये आपल्याला जायचं नाही, ज्याच्या प्लेसमेंट चांगले आहेत, ते चुकून जर वरती आलं आणि ते जर तुम्हाला अलॉट झालं तर त्याच्या खाली तुम्ही कितीही चांगली कॉलेजेस मेंटेन केलेली असतील तरी ते सॉफ्टवेअर ते बघणार सुद्धा नाही आहे। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना यासाठी बनवतोय की कॉलेजची जी लिस्ट आहे ती कशी बनवायची आहे, कशी मेंटेन करायची आहे आणि आत्तापासून कॉलेजचा जो रिसर्च आहे तो तुम्हाला कसा करायचा आहे। आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असेल। सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के। खरं तर आजचा हा व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी दोन गोष्टी, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का CET रिलेटेड जेवढा काही कंटेंट वगैरे आहे ना याच चॅनलवरती अपलोड होणार आहे तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत। आणि दुसरी गोष्ट, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp ग्रुपची सुद्धा लिंक दिली आहे, जेणेकरून CETचे सगळे अपडेट्स असतील ना त्या ग्रुपवरती मिळेल, तर त्या WhatsApp ग्रुपला सुद्धा जॉईन करा। तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे। खरं तर आमची जी पर्सनल काउन्सिलिंगची बॅच आहे इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी, त्याचे रजिस्ट्रेशन स्टार्ट आहेत। ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करू शकता। खरं तर पर्सनल काउन्सिलिंगमध्ये काय काय प्रोव्हाइड करतो ते थोडक्यात सांगतो। पहिलं आणि इम्पॉर्टंट काय तर तुम्हाला डाऊट सपोर्ट भेटतो। तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत तुम्हाला कुठल्याही स्टेजला काही डाऊट्स असेल तर बाकी काउन्सिलरसारखा आम्ही WhatsApp सपोर्ट नाही तर तुम्हाला कॉल सपोर्ट भेटतो। कुठल्याही स्टेजला काही डाऊट्स असेल रिगार्डिंग तुमच्या कॉलेज रिलेटेड तर तुम्ही डायरेक्टली कॉल्सवरती माझ्याशी बोलू शकता। दुसरं आहे ते म्हणजे काय, तुमचं पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे यानुसार एक पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ते आम्ही स्वतः तुम्हाला बनवून देतो, तीच ऑप्शन फॉर्ममध्ये फिलअप करायची असते। तिसरं आहे ते म्हणजे काय तर स्टेप वाईज गायडन्स। जशा CETच्या स्टेजेस स्टार्ट होतात ना, लाईक कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग, त्यानुसार प्रत्येक स्टेजनुसार आम्ही विद्यार्थ्यांच्या मीटिंग्स घेतो, तुम्हाला फॉर्म फिलिंग कशी करायची आहे, मिस्टेक्स कुठे करायचे नाहीत याबद्दल गाईड केले जातं। चौथा आहे स्पॉट ॲडमिशन्स। ज्या ठिकाणी स्पॉट राऊंड स्टार्ट आहे
त्यांचे रजिस्ट्रेशन लिंक असतील, त्यांच्या डेट्स असतील, कोणते फॉर्म फिलअप करायचे आहेत याबद्दल कंप्लीट माहिती दिली जाते. आणि शेवटचं आहे ते म्हणजे काय, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग सपोर्ट, जेणेकरून ज्यावेळी तुम्ही नवीन पहिल्यांदा इंजिनिअरिंगमध्ये एंटर करता, तुम्हाला कोडिंग माहीत नसतं, सिलेबस माहिती नसतं, CGPA कसा मेंटेन करायचं या गोष्टी माहीत असतात. त्यामुळे आम्ही फर्स्ट इयरमध्ये सुद्धा तुमचे जे सेशन्स असतात ते अरेंज केले जातात, जेणेकरून तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगपासून प्लेसमेंटची प्रिपरेशन कशी करायची याबद्दल गायडन्स मिळेल. आय होप तुम्हाला काउन्सिलिंगचे जे फीचर्स आहेत ते समजले असेल. ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं आहे ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक देतो आहे. त्याचसोबत व्हॉट्सॲप म्हणजे त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केली आहे. ज्या विद्यार्थ्यांना एनरोल करायचं आहे ना, नक्की एनरोल करा. जर काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप नंबरसुद्धा दिला आहे, त्यावरती सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की कॉलेज लिस्ट कशी बनवायची. तर आता मी स्टेप वाईज सांगतो की कॉलेज लिस्ट आपल्याला कशी बनवायची. पहिली आणि इम्पॉर्टंट स्टेज म्हणजे काय, तुमची प्रोफाईल डिटेल्स. खरं तर कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय, तुमचा CETचे मार्क्स किती आहेत, ठीक आहे, तुमचं पर्सेंटाईल किती आहे, तुमची कॅटेगरी कोणती आहे, त्यानंतर स्पेशल कोटा. लाईक स्पेशल कोटा म्हणजे काय, तर तुमचा डिफेन्स कोटा आहे का, तुमची मायनॉरिटी आहे का, किंवा PWD कॅन्डिडेट आहे का, EWS वगैरे आहे का, हे स्पेशल सगळे रिझर्वेशन आहेत ना, हे पहिल्यांदा आपल्याकडे असले पाहिजेत. विद्यार्थ्यांचं होतं काय, म्हणतात की मी मायनॉरिटी कॅन्डिडेट आहे, परंतु त्यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती ती मायनॉरिटी मेन्शनच केली नसते. मग अशा सिच्युएशनला आपण ते मायनॉरिटीचे जे बेनिफिट्स आहेत ते ॲक्वायर करू शकत नाही. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं CETचा स्कोर, तुमचं पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी, या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. दुसरा आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय की तुमचे प्रेफरन्सेस आहेत ना क्लिअर असले पाहिजेत. आता ज्यावेळी मुलांना विचारतो ना, मुलं काय म्हणतात, म्हणजे बहुतांश पालक वगैरेंशी बोलतो यावेळी सांगतात की आम्हाला मुंबईला कॉलेज मिळते काय बघायचं आहे, मिळत नसेल तर पुण्यावरती शिफ्ट व्हायचं आहे. आता इश्यू काय आहे, पहिली गोष्ट आपण आपल्या गोष्टी क्लिअर असलं पाहिजेत की मला लोकेशन कुठलं हवं आहे. लाईक मला पुण्यामध्येच हवं आहे कॉलेज किंवा मला मुंबईमध्ये हवं आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर ब्रँच आपल्याला क्लिअर असल्या पाहिजे की मला कम्प्युटर रिलेटेड ब्रँचमध्ये हवं आहे किंवा मला मेकॅनिकल हवं आहे, सिव्हिल हवं आहे. या दोन गोष्टी तुम्ही आत्तापासून क्लिअर करा. म्हणजेच काय, आता आपल्याकडे जसा वेळ आहे ना रिझल्टपर्यंत रिसर्च करा की कुठल्या ब्रँचचा सिलेबस काय आहे, कुठली म्हणजे लोकेशनला कॉलेज आपल्याला बऱ्यापैकी पडेल. कारण का होतं असं की तुम्हाला काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे. लाईक जर तुमचा CETचा स्कोर कमी आला तर तुम्हाला कॉलेजचं लोकेशन मे बी ते पुण्याला मिळणं अवघड जाईल, तर तुम्हाला लोकल ठिकाणी कॉलेजमध्ये यावं लागेल. किंवा जर पुण्यालाच कॉलेज हवं आहे तर मे बी तुम्हाला ब्रँच कॉम्प्रोमाइज करावे लागणार आहे. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुमचे जे प्रेफरन्सेस आहेत ते सेट करा. लाईक तुम्हाला कुठे कॉलेज हवं आहे आणि तुम्हाला कोणती ब्रँच हवे हे सगळं डिसाईड करा. यूट्यूबवरती सर्च केल्यात, इवन मी सुद्धा माझ्या चॅनलवरती व्हिडिओ नक्की बनवेल की कुठल्या ब्रँचला घ्यायला पाहिजेत, कुठल्या ब्रँचची रेंज, आपली कॉलेज लिस्टमध्ये कसा प्रेफरन्स असला पाहिजे, यावरती नक्की व्हिडिओ बनवेल. ही होती सेकंड स्टेज. थर्ड आहे ती म्हणजे काय, तर कॉलेज शोधण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे, तर बाळांनो आहे CETचा ऑफिशियल कट ऑफ लिस्ट. मी बहुतांश ठिकाणी पेरेंट्सशी वगैरे बोलतोय ना, ती काय म्हणतात की सर गेल्या वर्षी 80% पुण्यामधल्या या अमुक कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स ब्रँच मिळाले. तर मी विचारले की तुम्ही कुठून शोधलात हा डेटा. त्यांनी सांगितलं की गुगलवरती अमुक या साईटवरती त्यांनी मेन्शन केले. आता होतं असं की जो डेटा त्यांनी दिलेला आहे गुगलवरती वेगवेगळ्या साईट्सवरती, तो डेटा अपडेटेड नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन काय होतं, तो गेल्या मागच्या 2-3 वर्षांचा डेटा असतो, तो अपडेटेडच नाही आहे. मग अशा सिच्युएशनला ह्या चुकीचा डेटा तुम्ही कम्पेअर करू नका. गेल्या वर्षीची आपल्या MHT CETच्या काउन्सिलिंगची जी कॅप राऊंड 1ची जी कट ऑफची PDF आहे ती कम्पेअर करायची. आता ती कम्पेअर कशी करायची, त्याच्यामध्ये प्रत्येक कॉलेजचं नाव दिलेलं असतं, त्याच्या सगळ्या ब्रँचेस मेन्शन केलेले असतात आणि प्रत्येक ब्रँचचा कॅटेगरी वाईज कट ऑफ दिलेला असतो. आपल्याला काय करायचं आहे, त्या कॉलेजच्या आपल्या कॅटेगरीच्या जो ब्लॅक बॉक्समध्ये जो कट ऑफ दिला आहे तो बघायचा. लाईक आता PICTचा कट ऑफ समजा 99.30 असेल, तो असेल ओपन कॅटेगरीसाठी, तर तो कट ऑफ फक्त आपल्याला चेक करायचा आहे. ठीक आहे. त्यामुळे इतर कुठलाही डेटा कॉलेज शॉर्टलिस्ट करायला कम्पेअर करू नका. कॉलेजेस शॉर्टलिस्ट करताना CETचा ऑफिशियल जो कट ऑफ आहे तो रेकमेंड करा. स्टेप नंबर 4 आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, तर फेक रिसोर्सेस. खरं तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्या कॉलेज रिसर्चमध्ये. ऑथेंटिकेट रिसर्च जे आहेत किंवा जे आपले जेन्युन रिसर्च सोर्सेस आहेत त्यांच्यावरती बिलीव्ह करणं. आता मी जसं सांगितलं ना, बहुतांश ठिकाणी काय होतं, दोन गोष्टी असतात, पर्सेंटाईल प्रेडिक्टर AIचा यूज करून असतं, ठीक आहे, किंवा कॉलेज प्रेडिक्टर वगैरे, यांच्यावरती विश्वास ठेवू नका. कम्प्लिटली बेसलेस आहेत. फक्त ते कसं असतं, आपल्या साईट्सवरती किंवा आपल्या एंगेजमेंट वाढवण्यासाठी या गोष्टी असतात, त्याचा बाकी काही नाही. एकतर डेटा अपडेटेड नसतो, दुसरं कॉलेजची रँकिंग कशी पण मेंटेन केलेली असते. तिसरं आहे ते म्हणजे काय, तर
जे मिसलिडिंग डेटा आहेत सोशल मीडियावरती, जसं आता सांगितलं गुगलवरती वेगवेगळ्या वेबसाईट्स वगैरे आहेत, कोणत्याची नावं घेणार नाही, जे वेबसाईट्स आहेत ज्याच्यावरती कॉलेजचा डेटा एकदम वाढवून सांगितलं आहे, त्यांचे पॅकेजेस 40 lakhs 50 lakhs, मीडियन सॅलरी ॲव्हरेज सॅलरी पण 10-15 lakhs दाखवले, या डेटावरती विश्वास ठेवायचा नाही. ही होती 34वी होती. आता कॉलेजची लिस्ट परफेक्टली बनवायची कशी? आता मी ॲझ्युम काय करतो, एक उदाहरणच घेतोय. एखाद्या विद्यार्थ्याला 95 मार्क्स आहेत. आता 95 मार्क्सवरती त्याला ॲप्रॉक्सिमेटली आत्ता तरी समजलं की मला 90 to 92% किंवा 90+ तरी आरामात मिळणार आहे. मग अशा विद्यार्थ्याची कॉलेज लिस्ट बनवताना त्याने काय केले पाहिजे? पहिली गोष्ट, त्यानं त्याच्या त्याच्या लोकेशननुसार CETच्या ऑफिशियल कट ऑफमधून ती जी कॉलेजेस त्याला मॅच होतात ती पहिल्यांदा शॉर्टलिस्ट करणं. आता ती अरेंज कशी करायची? पहिली गोष्ट म्हणजे काय, कॉलेज लिस्ट बनवताना 3 टप्पे करायचे. पहिला टप्पा असणार आहे, समजा त्या विद्यार्थ्याचं 90% मी पकडतो, तर पहिला टप्पा असणार आहे त्या कॉलेजच्या लिस्टमध्ये 91 to 94% जी कॉलेजेस आहेत ती पहिल्या टप्प्यामध्ये अरेंज करायची. जेणेकरून काय होतं, भलेही त्या कॉलेजचा कट ऑफ जास्त आहे, परंतु एखाद्या वेळी त्या एखाद्या कॉलेजचा कट ऑफ मे बी कमी येऊ शकतो, ते आपल्या हातून मिस होऊ नये यासाठी ती लिस्ट असते की पहिला टप्पा 91 to 94% कट ऑफची कॉलेजेस असली पाहिजेत. दुसरी असली पाहिजे ती म्हणजे काय, 88 to 90% कॉलेजेस, ती आपण सेकंड प्रायोरिटी ठेवायची. ही कॉलेजेस अशी ठेवायची जेणेकरून समजा तिथं काय असतं की या स्टेजला आपल्याला कॉलेज मिळण्याचे चान्सेस आहेत, परंतु कन्फर्म नाही आहे, कारण का दरवर्षी कट ऑफ चेंज होतात. मग 88 to 90% कॉलेजेस म्हणजे आपल्या पर्सेंटाईलच्या जवळची जी कॉलेज आहेत ती सेकंड नंबरला ठेवायची आणि थर्ड नंबरला ठेवायची 84 to 88%. आता हे मी उदाहरण सांगितलं, म्हणजे 95 मार्क्सवरती समजा 90% मिळालं तर त्या विद्यार्थ्याच्या कॉलेजच्या लिस्टमध्ये पहिला टप्पा असतो 91 to 94% कट ऑफची कॉलेजेस, दुसरा असतो 88 to 90% कॉलेजेस आणि तिसरा असतो 84 to 88% कॉलेजेस. ही कॉलेजेस शेवटची मी यासाठी ठेवा म्हणतो की भलेही कट ऑफ कितीही वाढू देत, ॲटलिस्ट काहीतरी कॉलेज आपल्याला मिळायला पाहिजेत यासाठी. आणि इश्यू काय होतो सांगतो, कॅप 1ला कंप्लीट सीट्स व्हॅकंट असतात, कॅप 2 कॅप 3ला जसं तुम्ही पुढे जाल ना सीट्सची व्हॅकन्सी असते खूप कमी राहिलेली असते. त्यामुळे कॅप 1ची जी लिस्ट असते ना तीच खूप इम्पॉर्टंट आहे, एवढं लक्षात ठेवा. आय होप तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी डिझाईन करायची हे समजलं असेल. आता 6वी आणि इम्पॉर्टंट म्हणजे काय की कॉलेजेस आपण किती लिस्टमध्ये ॲड करायचे. एक सांगू का, CET सेलनं सांगितलं आहे की तुम्ही 300 कॉलेजेसचे चॉईसेस विथ ब्रँच ऑप्शन्स तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे समजा मी PICT कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ठेवलं तर हा एक ऑप्शन झाला, मी समजा COEPचं ENTC ठेवलं हा दुसरा, असे तुम्ही 300 चॉईसेस फिल करू शकता. मग आपण कसे करायचे एक सांगतो, जेवढी जास्त मोठी लिस्ट तुम्ही बनवाल तेवढी कॉम्प्लिकेटेड असते ती अरेंज करणं सिक्वेन्शियली. म्हणजे एखादं कॉलेज वरती ठेवायचं की खाली ठेवायचं हे खूप कॉम्प्लिकेटेड होऊन बसतं. त्यामुळे आपली जी लिस्ट आहे ना प्रिसाईज असली पाहिजे. जर पर्सेंटाईल थोडं कमी असेल तर मान्य आहे थोडी मोठी लिस्ट बनवली, परंतु जर बऱ्यापैकी पर्सेंटाईल असेल लिस्ट आपली शॉर्ट लिस्ट करताना ती व्यवस्थित प्रिसाईज बनवा, सिक्वेन्स मेंटेन करायला खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा आणि 7वा पॉईंट आहे ती म्हणजे काय, तर कॉलेजचा सिक्वेन्स कसा मेंटेन करायचा आहे. मी काय केली, समजा माझ्या पर्सेंटाईलनुसार कॉलेज शोधून काढली पुण्यामधली, ठीक आहे, ही कॉलेजेस मला मिळू शकतात, परंतु ती अरेंज कशी करायची. एक क्रायटेरिया काय आहे, कट ऑफनुसार तुम्ही अरेंज करू शकता, परंतु ते कम्प्लिटली बेसलेस आहे. कट ऑफनुसार फक्त कॉलेजेस अरेंज केला तर व्यवस्थित होणार नाही. मग कॉलेजचा सिक्वेन्स शोधण्यासाठी बाळांनो तुम्हाला कॉलेजचा रिसर्च करावा लागणार. कॉलेजचा रिसर्च तुम्ही कसा करू शकता, एक म्हणजे काय तर तुम्ही स्वतःहून त्या कॉलेजला व्हिजिट करू शकता. व्हिजिट केल्यानंतर कुठल्याही तिथल्या फॅकल्टीला विचारायचं नाही, तिथले जे स्टुडंट आहेत त्यांना कॉलेजची रियालिटी विचारा. कुठलाही फॅकल्टी किंवा कुठलीही फॅकल्टी शिक्षक त्या कॉलेजचे स्वतःच्या कॉलेजच्या वाईट गोष्टी तुमच्यासमोर सांगणार नाही. तिथले जे स्टुडंट आहेत त्यांना रिअल विचारा की त्या प्लेसमेंट्स कसे आहेत, कुठल्या ब्रँचला फॅकल्टी कसे आहे, कसं शिकवतात वगैरे, या गोष्टी स्वतःहून विचारा. दुसरी गोष्ट म्हणजे काय, कॉलेजच्या वेबसाईटवरती त्यांचा प्लेसमेंटचा डेटा चेक करा. लाईक प्लेसमेंटमध्ये किती मीडियन सॅलरी आहे, प्रत्येक ब्रँचचं प्लेसमेंट किती होतं, किती मुलं प्लेसमेंट, आणि जे अपडेटेड रेकॉर्ड्स आहेत लाईक कोरोनाच्या टाईमचे नाही, अपडेटेड रेकॉर्ड्स आहेत ते चेक करा. तिसरा इम्पॉर्टंट गोष्ट काय तर कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, त्याचं फीचा इंटेक काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण चेक करायच्या. आणि कॉलेज रिसर्च करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढ्या गोष्टी विद्यार्थ्यांकडून कॉलेज रिलेटेड समजतील ना तेवढं खूप चांगलं आहे. आणि हा रिसर्च तुम्ही आत्तापासून चालू करा जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन काही अडचण यायला नको. आणि ज्यावेळी स्वतःहून या गोष्टी तुम्ही कराल ना, तुमचे पेरेंट्स असतील तुम्ही असतील, त्यावेळी खूप गोष्टी तुम्हाला इझिली समजायला लागतील की कॉलेजचा सिक्वेन्स कसा मेंटेन करायचा आहे. त्यामुळे कॉलेजचा सिक्वेन्स मेंटेन करायला लक्षात ठेवा. कुणीही NIRF रँकिंग, AICTE अप्रूव्ड वगैरे या गोष्टी बघू नका. त्या पैसे देऊन पण त्या रँक्स आहेत ना खूप
खूप मोठ्या मोठ्या रँक्स मिळवता येतात. ठीक आहे, त्यामुळे NIRF रँकिंग याची इतकी आहे तितकी आहे, त्या कॉलेजची कमी आहे, हा क्रायटेरिया कुणीही बघायचं नाही आहे. थोडे पैसे दिलेत ना तुम्हाला A+ ग्रेड पण आरामात ते देऊन जातात. ठीक आहे, आता शेवटचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट काय तर थोडा मिसगायडन्स जे अवॉइड करा. हे यासाठी बहुतांश काउन्सिलर्स वगैरे बघतोय ना स्पेसिफिक कॉलेजचे प्रमोशन्स करतात. ठीक आहे, म्हणजेच काय असतं, एकतर त्यांना त्यांच्याकडून काहीतरी कमिशन्स वगैरे मिळालेले असतात आणि त्याच कॉलेजचं प्रमोशन करायचं. हे कॉलेज टॉप आहे, याच्या 100% प्लेसमेंट्स आहे. ते कॉलेजेस सुरू होऊन जेमतेम 5-6 वर्ष झालेत ना, त्यांना व्यवस्थित ॲल्युमिनाय बेस्ड आहे, नाही व्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि अशा कॉलेजेसचं प्रमोशन ते करतात. ठीक आहे, हा होतो मिसगायडन्स. तुम्हाला चुकीच्या दिशेने सांगितलं जातं की कॉलेजचे रेकॉर्ड्स वाढवून सांगितले. दुसरं असं ते म्हणजे काय, त्या कॉलेजच्या बहुतांश कॉलेजचा आणि काउन्सिलर्सचं ना टायअप असतं की सर तुम्ही आमच्याकडे इतकी मुलं ॲडमिशनसाठी पाठवा, आम्ही काय ते वगैरे सेटलमेंट वगैरे करू. ठीक आहे, मग अशा गोष्टी बाळांनो अवॉइड करा. कुठल्याही माणसांवरती किंवा कुठल्याही थर्ड पार्टी पर्सनवरती विश्वास ब्लाइंडली ठेवू नका. स्वतःहून रिसर्च करा, स्वतःहून गोष्टी एक्सप्लोर करा. हवं तर त्या कॉलेजला व्हिजिट करा, तिथल्या स्टुडंटला रियालिटी विचारा आणि मग डिसिजन घ्या. आय होप मला जे बोलायचं आहे ते समजलं असेल. कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे, कॉलेज लिस्टचा रिसर्च कसा करायचा आहे, याबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल. आणि शेवटी एक गोष्ट, ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की एनरोल करा. बाकीच्यांसारखं हे नाही सांगणार की तुमच्या कमी पर्सेंटेलवरती एकदम महाराष्ट्रातलं टॉपचंच कॉलेज मिळवून देईल. मात्र एक सांगतो, तुमच्या पर्सेंटेलला कॅप राऊंड प्रोसेसमध्ये, स्पॉट राऊंड प्रोसेसमध्ये जे बेस्ट कॉलेज मिळेल ना, ते कसं मिळवता येईल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.